आपल्यासोबत करुणा शर्मा मुंडे आहेत. काल कोर्टाने निर्णय दिलेला आहे धनंजय मुंडे यांनी पोटगी द्यावी याबाबतचा. मात्र हिंसाचाराबाबत, कौटुंबिक हिंसाचाराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्याबाबत देखील स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आलं आहे. काय नेमकं कोर्टाने तुम्हाला आता सध्या सांगितलं आहे आणि बाकी कौटुंबिक हिंसाचाराबाबत देखील अजून निर्णय व्हायचा आहे, त्याबाबत काय? काल निर्णय झालेला आहे. कोर्टाने माझी पोटगी मंजूर केलेली आहे आणि एक बायको म्हणून मंजूर केलेली आहे. आणि जे त्यांचे वकील बोलत आहे की लिव्ह इन रिलेशनमध्ये होती, तर वकिलांना हे हक कोणी दिला लिव्ह इन रिलेशन बोलण्यासाठी? ते वकील माझे लग्नामध्ये नाही होते आणि ते कोर्ट ठरेल ना. आणि कोर्टने ठरलेलं आहे की मी बायको आहे आणि बायको म्हणून मला पोटगी मंजूर केलेली आहे. त्यांनी हे मुद्दा की ती बायको नाही आहे, ती लिव्ह इन पार्टनर आहे, ते मुद्दा जजच्या समोर पण मांडला होता. तुम्ही पूर्ण ऑर्डर वाचा. पण जजनी बायको म्हणून मला पोटगी दिलेली आहे. त्याच्यासाठी मी न्यायाधीश साहेबांचा खूप खूप आभार मानते. पण कौटुंबिक हिंसाचाराबाबत अद्याप निर्णय नाही आहे, त्याबाबतचं काय? कौटुंबिक हिंसाचार जे आहे, जे जजच्या पहिला जे कर्तव्य असतात, ते महिलांना आर्थिक बळ जे आहे ते मजबूत करण्यासाठी निर्णय द्यावा लागते. तो काल ऑर्डर दिलेला आहे. 20 तारीख आमची आहे. घरगुती हिंसाचार ज्याच्यामध्ये माझी आईची मृत्यू आहे, जहर खाऊन त्यांनी आत्महत्या केली होती, ते मी टाकलेलं आहे. माझी बहिणीसोबत जे अन्याय अत्याचार, शारीरिक हिंसाचार झालेला आहे आणि माझ्यासोबत जे मला 2 वेळे जेलमध्ये टाकलं गेला, मला मारहाण केली कलेक्टर ऑफिसमध्ये, हे सगळं, माझी गाडी फोडली, माझी गाडी उचलून गेले. आणि आज जे धनंजय मुंडेने 2 मुलाबाळा जे पैदा करून मला सोडून दिला आहे रोडवरती, आणि आज जे माझे हाल करून दिलेले आहे, आणि याच्या पुढे आणखीन काही तर खूप काही आहे जे माझ्यावरती आज पण अत्याचार चालू आहे. काय काय केलेलं आहे. वेगळे वेगळे लोकांनी माझ्या पाठीमागे सोडला की तू लग्न कर तिच्यासोबत, हे कर ते कर, अशी खूप काही घाणेरडी गोष्ट केलेली आहे. आणि आत्ता पण चालू आहे. आम्ही वेगळे आहे तरी पण जे घरेलू हिंसाचार आहे ते चालू आहे, सतत कंटिन्यू चालू आहे. ते सगळं खटला मी टाकलेला आहे. त्याच्यावरती 20 तारीख दिलेली कोर्टनी, आणि त्याच्यावरती आमचे पुरावे, डिबेट सगळं काय आता बाकी आहे. त्याचा निकाल बाकी आहे. तो पुढे ते 100% होणार आहे. आणि माझा विश्वास आहे न्यायाधीशवरती, क्योंकि सगळेकडे माझे पुरावे आहे. एक एक गोष्टीचे माझ्याकडे पुरावे काय नेमके स्पेसिफिक असे काय पुरावे आहेत? काय मारहाण केल्याचे व्हिडिओ आहेत का काय अजून आहे ना. सगळे काही पुरावे आहे. काल मीडियावरती पण मी सांगितलेलं आहे आणि सगळे दाखवलेले आहे. पूर्ण पुरावे आहे. एक एक पुरावे माझ्याकडे आहे. काही दाखवू शकता तुम्ही काही पुरावे, व्हिडिओज? दाखवते. आणि त्यांच्याकडे जे त्या सांगणार आहे, बघा, हे 6 महिन्यामध्ये 6-7 महिने लागले होते. बघा, ये बघा, हे धनंजय मुंडेंनी मारहाण केली आहे. कुठे मारहाण केली? घरामध्ये. आणि त्यांचे नोकर जे होता वाल्मिक कराड, तो त्यांनी माझ्यासोबत तिकडे आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये मारहाण केली होती. तो पण आहे. सगळे माझ्याकडे पुरावे आहे. माझ्याकडे फक्त पुरावे आहे. सच्चे के पास सिर्फ पुरावे ही होते हैं. और ते पुरावे घेऊन मी लढण्याची हिम्मत करते. आणि जरी मी बायको नाही होती तो मी लढण्याची हिम्मत पण करत नाही होती. पण तुमच्या मुलाने सांगितलं आहे की असं काही नाही आहे, तुमच्याच विरोधात त्यांची एक स्टेटमेंट आहे, त्याबद्दल काय सांगा? मुलाबाळांना सांगा, तुम्ही पुरावे द्या. तुम्ही असं काही नाही आहे. तुम्ही सांगितलं पुरावे आहे का तुमच्याकडे? तुम्ही सांगितलं तुम्हाला दाखवते पण पुरावे. तो असा मुलाबाळांना सांगा, तुम्ही काहीतरी पुरावे द्या. आणि तो म्हणताय की आमची आई मारत होती बापाला, तो चांगली गोष्ट आहे ना. जरी माझा नवरा मला मारणार तो मी सोडणार थोडी त्यांना, मी पण मारणार ना. जरी 100 थप्पड त्यांनी मला मारले तो 2 थप्पड मी तरी मारणार. मी कुठे गप्प बसणार? जसे एक वेळा दारू पिऊन माझ्या गला असे दाबत होते आणि माझे प्राण जाण्याची आखरी वेळ आली, त्यावेळी मी हे जे आपला नी होता, घुटना होता, ते मैंने त्यांचे मेन, तो काय करणार मी? आणि चांगली गोष्ट आहे ना. जरी माझ्या मारणार तो खुद के प्राण बचाने के लिए मैं बचाऊंगी नहीं अपने आप को. आता पुढे काय तुमचे कोर्टात जाणार आहे त्याबाबतचं काही आता निर्णय 20 तारीखपर्यंत येईल. मात्र पुढे काय? कारण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विविध स्तरातून होते वेगवेगळ्या प्रकरणासाठी, त्याबाबत काय?
त्यांचे राजीनामे से माझ्या काही लेणं घेणं नाही. ये बघा तुम्ही, ये पूर्ण आहे फोटो, माझ्याकडे सगळे पुरावे आहे. पुराव्याशिवाय मी बोलणार नाही. असं माझ्यासोबत मारहाण करत होते. आणि त्यांचे जे नोकर आहे वाल्मिक कराड, त्यांनी पण माझ्यासोबत मारहाण केली आहे. कलेक्टरच्या केबिनमध्ये मारहाण केली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी, डी जी साहेबांनी, SP साहेबांनी, बीडचे सगळ्यांनी, दीपा मुधोल मुंडे जे कलेक्टर मॅडम होती, कलेक्टरच्या केबिनमध्ये मारहाण केली होती. त्यांना मी निवेदन दिला होता की ये तुम्ही मला CCTV फुटेज द्या. क्योंकि माझ्या मुलगीला ज्यावेळी मी सांगितलं की माझ्यासोबत असे मारहाण केली आहे, तो माझ्या मुलग्याने सांगितलं होतं मला पुरावा द्या तुम्ही, मी बघते नंतर. तो मी निवेदन दिला, पण आजपर्यंत मला भेटला नाही. RTI टाकली तरी पण भेटला नाही. तो असं माझ्याकडे सगळे पुरावे आहे. मुलाबाळांना बोला तुम्ही, त्यांच्या बापाला सांगा तुम्ही, जरी मी काय केलेलं आहे तर तुम्ही पुरावे द्या. कौटुंबिक हिंसाचाराबाबत दोषी ठरतील असं तुम्हाला विश्वास आहे? विश्वास नाही, सगळे पुरावे आहे. माझी बहिणीकडे त्यांचे व्हिडिओ आहे, सगळे तो कोर्टामध्ये देणार. क्योंकि आत्ता जसे मी सांगितलं होते माझ्याकडे पुरावे घेऊन मी परलीमध्ये गेली होती, तो माझ्या घरी येऊन आपले DYSPनी 40 पोलीस घेऊन आले होते परलीतून आणि माझे सगळे पुरावे घेऊन गेले परली. तिकडे माझा लॅपटॉप, माझी USB, माझे फोन सगळे काही घेऊन गेले तिकडे. आता त्याच्यामध्ये पुरावे आहे की नाही आहे, ठेवलेले आहे त्यांनी की डिलीट करून टाकले, ते आपल्याला माहीत पडतील. क्योंकि मी माझी कॅशिंग झालेली आहे आणि मी अंबाजोगाई कोर्टामध्ये निवेदन टाकलेलं आहे की माझे गॅजेट जे आहे, माझे जे पुरावे आहे ते जे पोलीसवाले घेऊन गेलेले आहे ते मला परत पाहिजे. पोटगी संदर्भात कोर्टाने निर्णय दिलाय, मात्र कौटुंबिक हिंसाचाराबाबतचा अद्याप निर्णय बाकी आहे. तो 20 तारीखपर्यंत येईल. 20 तारीखला खरं तर सुनावणी आहे आणि जे काही हिंसाचार केलेले आहेत त्याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि मी ते कोर्टात सादर करणार असा विश्वास या ठिकाणी करुणा शर्मा मुंडे यांनी व्यक्त केला आणि त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल असा त्यांना एक विश्वास वाटतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बोधारेसह गिरीश कांबळे, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.